बायको म्हणून मी कधीच त्यांच्याकडे कसलाही हट्ट केला नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की भुवनेश्वरी मॅडमना ते जेवढं महत्त्व देतात, त्यांना जेवढा वेळ देतात, तेवढा त्यांनी मला द्यावा. सतत आईसाहेब चालू असतं ग त्यांचं. अक्षु, असं तुलना करणं बरोबर नाहीये ग बाळा. आणि हे बघ तू सांगतेस ना की अधिपती घरी आले होते म्हणजे त्यांना तुला भेटायचंय, बोलायचंय, हो की नाही? मग भेटले का नाहीत? अगदी 1 मिनिट जरी मला भेटून गेले असते आणि सांगून गेले असते की भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडली आहे म्हणून मला घरी जावं लागतंय, तर मी त्यांना जाऊ दिलं नसतं का? मी चिडले असते का? मी इतकी वाईट आहे का? हे बघ बाळा, तू असं मनाला लावून घेऊ नकोस. हे बघ, तुला माहिती आहे की भुवनेश्वरी मॅडम त्यांच्या सख्या आई नाहीये. आणि अधिपतींना असं वाटत असेल ना की ज्यांनी आपल्याला लहानपणापासून सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं, सख्या नसून सुद्धा सख्यासारखं सांभाळलं, माया लावली, त्यांना आता आपण या वयात सख्यासारखं सांभाळलं पाहिजे. आणि नवरा बायको म्हटलं की होतातच वाद, आणि काय मिटतातही लवकर, हो की नाही? हो. आणि बाबा म्हणतात ना तसं तू फार मनाला लावून घेतेस ही गोष्ट. तू थोडी शांत हो ग. नको ताण घेऊ, सगळं नीट होणार आहे अक्षरा. हो, हे बघ अक्षू, सगळं मिटेल, सगळे प्रश्न सुटतील, तू काही काळजी करू नकोस. कसे सुटतील? आम्ही बोललोच नाही बाबा, तर कसे सुटतील प्रश्न? तुम्ही सुनबाईंना फोन करत होता? हां, त्या गेल्यापासून खरं तर त्यांचा नंबर बी डायल केला नव्हता. आत्ता म्हणलं फोन करावा. खरं तर मी त्यासनी भेटायचं ठरवलं होतं, पण ते काही जमलं नाही. पण म्हणलं आता निदान फोनवर तरी बोलावं. बघा आई साहेब, आमच्या भांडणामुळे घरात कोणाला त्रास नको, तुम्हाला तर अजिबात त्रास नको, म्हणून मी आमच्या तरासाचं सोडा हो, आम्हाला का नाही तुमचा तरास बघवत नाही. म्हणूनच म्हणलं संपूया हे विषय. करतो त्यासनी फोन. थांबा अधिपती. काय झालं आहे साहेब? तुम्ही नका करू त्यासनी फोन. का? तुम्ही कशाला बोललं पाहिजे त्यांच्याशी? नाही, पण बोलल्याशिवाय हे सगळं मिटणार नाही. तुम्हीच म्हणताय का नाही, मनातलं सगळं बोलून एकदा पडदेशी मोकळं व्हायचं. ते करून टाकतो मी. बरोबर आहे तुमचं, पण एवढ्या रातच्याला कशाला फोन करताय? झोपल्या असतील त्या. नाही, एवढ्यात नाही झोपायचे. ते शाळेचं काहीतरी काम करत बसले असणार, पोरांच्या वह्या बिया चेक करत. बरोबर ओळखून आहे तुम्ही सुनबाईंना. हां, तुम्हाला ठाव आहे कोणत्या वक्ताला त्या काय करत असतील, कुठं गेल्या असतील. नाही नाही, अगदी असं काय नाही, पण काय काय गोष्टी तेवढ्या माहीत आहेत. यालाच प्रेम म्हणतात. ज्या माणसावर आपलं खरं प्रेम असतंय त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाव असतात. आम्ही तुम्हासनी फोन करायला थांबवलं, तुम्हासनी राग नाही ना आला? आम्ही तुमच्यावर कवा रागवू काय? ठीक आहे, तुम्ही बोला फोनवर, बोला. अधिपती, बोला की. मनात एक शंकेची पाल चुकली, म्हणलं बोलून घ्यावं तुमच्याशी. आपण एकमेकांशी का बोलतो? कारण आपल्याला एकमेकांमधले जे काही प्रॉब्लेम असतील ते सोडवायचे असतात, बरोबर? त्याचा गुताडा होऊ द्यायचा नसतो. पण सुनबाईंनी जो गुताडा करून ठेवला आहे तो त्यासनी सोडवायचा आहे, हे कुठं ठाव आहे आपल्याला? अक्षरा अगं शांत हो ग. तू त्रास करून घेऊ नकोस ग. या दिवसांमध्ये असा त्रास करून घेणं बरोबर नाहीये. उलट आता तुला आनंदी राहायला हवंय. अगं आई, मी कशी आनंदी राहू? कशी राहू सांग ना. मी ज्यांच्यामुळे आनंदी राहू शकते तेच नाहीयेत माझ्यासोबत. मला भेटत नाहीयेत अधिपती. मी फोन करते तर त्यांचा फोन बिझी लागतोय. मला उलट ते फोन करत नाहीयेत, मला काही सांगत नाहीयेत, निरोप देत नाहीयेत. कसं होणार आहे सॉल्व्ह सगळं? इतकं काय केलंय मी, मला कळतच नाहीये. अक्षरा हो बाळा, अगं प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. हे बघ, आता ती वेळ आली नसेल, कदाचित त्यामुळे तुझं आणि अधिपतीरावांचं बोलणं होत नसेल. पण कधी येणार वेळ बाबा? मला त्यांची गरज आत्ता आहे ना.
ह्या अशा माझ्या अवस्थेमध्ये ज्यांनी माझी सगळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे, ज्यांची सोबत मला खूप गरजेची आहे, तेच नाहीयेत माझ्या सोबत. सगळं झाल्यानंतर ते येणार असतील तर काय अर्थ आहे? अक्षरा, अगं तू त्रास नको करून घेऊस ना. तुझ्यासाठी खरंच चांगलं नाहीये अक्षरा हे. हे बघ, एवढं काहीही झालेलं नाहीये. अगं आज नाही भेटले ना, उद्या परवा भेटतील. तू जरा धीर धर, तू काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल. बाबा, असं वाटतंय ना तुम्हाला? मला अधिपतींचा स्वभाव माहितीये. आत्तापर्यंत आमच्यात जेव्हा जेव्हा कुरबुरी झाल्या तेव्हा आम्ही बोलूनच सॉल्व्ह केल्यात. मग झालं तर मग आताही होईल. आणि ना अक्षरा ऐक, मला खात्री आहे ते येतील, भेटतील आणि बोलतील तुझ्याशी. अगं आई, पण अधिपती भुवनेश्वरी मॅडम जे सांगतात ते सगळं खरं मानतात. ह्याचा मला प्रॉब्लेम आहे. मला तर भीती वाटते की मी इकडे तर भुवनेश्वरी मॅडम त्यांना काय काय सांगत असतील. तुम्हाला माहितीये ना, अधिपतींनी त्यांना देवीचं स्थान दिलंय. ते जे सांगतील ते खरं असं वाटतं त्यांना. अगं अक्षरा, जावाई बापू आई मानतात ना त्यांना, मग त्यामुळे ते त्यांचं ऐकणारच. आई बरोबर आहे, पण त्या ऐकण्याला काही मर्यादा आहेत की नाही? अगं, मला मान्य आहे की आज भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडली म्हणून ते मला भेटण्याऐवजी घरी गेले, पण हे ते मला सांगू शकत होते ना. मला सांगू शकत होते की आईसाहेबांची तब्येत बिघडली आहे, मला तुम्हाला भेटायचं होतं, मी आलो होतो, पण म्हणून मला लगेच जावं लागलं. 2 मिनिटं लागली असती त्यांना हे सांगायला. मला भेटत नाहीयेत ते, मला काही सांगत नाहीयेत. कसे सुटणार आहेत प्रश्न? कसं सॉल्व्ह होणार आहे सगळं? माझ्याकडून खूप प्रयत्न केलेत मी. आता जे प्रयत्न करायचे ते अधिपतींनाच करावे लागतील. हो, आणि ते करतील. हे बघ, मला खात्री आहे अधिपती स्वतःहून येतील आणि तुला भेटतील, बोलतील. नको काळजी करूस तू. तसं झालं तरच बरं आहे, कारण जर ते भेटायला आले तरच मी त्यांना भेटणार आहे, नाहीतर नाही. काय म्हणायचं तुम्हाला, मला कळलं नाही नेमकं. म्हणजे त्या गेल्यापासून तुम्ही त्यासनी फोन केला नाही, पण त्याने तरी तुम्हाला कुठं फोन केलाय? तुम्ही का स्वतःला दोष देताय? हा, बरोबर आहे. पण काय ते ओंक्या मला काय म्हणला की मास्तरीनबाई मला फोन ट्राय करत होत्या म्हणा, पण फोन लागला नाही म्हणून. असं कुठं होतंय वय? चला समजा एकदा फोन लागला नाही तर परत त्यांनी फोन करायला होता की नाही? हम्म. आणि त्या ओंक्याचं काय तुम्ही ऐकताय? शिकलेला माणूस तो शिकलेल्या माणसाचीच बाजू घेणार. तुम्हाला कितीदा सांगितलंय त्याच्याबरोबर राहत जाऊ नका म्हणून. आता इतक्या वर्षांचा मित्र नव तुमचा, हा? पण काय झालं? शेवटी त्यानं आमच्या विरोधात तुमच्या बायकोचीच बाजू घेतली. पडवलेला पोपट नुसता. त्यानं आम्हाला काही फरक पडत नाही म्हणा. तुमचा जिगरी म्हणताना तो दिसतोय कामावर, नाही तर कवाच उडवून लावला असता त्याला. जाऊ द्या, जाईल स्वतःच्या कर्मानं. तो इशा सोडा तो इशा. हां, तर आम्ही काय म्हणत होतो की सुनबाईंनी तुम्हासनी एक फोन सुद्धा केला नाही. अधिपती बाईच्या जातीनं असं वागून नाही चालत. थोडं नमतं घ्यावं लागतंय. पण झालं ते झालं आई साहेब. आता एकदाच बोलून इशे मिटवून टाकतो. कसं आहे, इशे लई ताणला ग नाही, मग ते रबरासारखं असते. मग ते एकदा ताणायला गेलं की मग तुटते, मग दोन्ही बाजूला लागते. मनाला इजा होईल एवढं लागतंय ते. तसं बरं नाही. राहू दे, मी बोलून घेतो, आहे की नाही? आम्हाला बी वाटतंय की हो, की हा विषय लवकरात लवकर सोडवा. म्हणून तर आम्ही त्यासनी भेटायला शाळेत गेलतो. हां. त्यांना सांगितलं आम्ही, अहो तुम्ही या घरच्या सुनबाई आहेसा, या घरच्या लक्ष्मी आहेसा, या घराला तुमची गरज आहे. तुमच्यामुळं अधिपतींच्या आयुष्यात आनंद आला, मोठ्या मालकांच्या चेहऱ्यावर हसू आलं, ते चालू फिरू लागले. सगळं सांगितलं आम्ही त्यासनी. पण त्या हू नाही का चो नाही, काय बोलायला तयार नाही, काय ऐकून घ्यायला तयार नाही. तरी एकदा मी बोलतो की माझ्या पद्धतीने एकदा जरा बोलून बघतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बोलतो. तुम्ही कशाला बोलताय? तुम्ही घरचे पुरुष आहेसा, त्यांनी समजून घेतलं पाहिजे ना. व त्यांनी डावललंय तुम्हाला. घर सोडून जाताना पण तुम्ही किती सांगत होता त्यासनी, आम्ही समजावत होतो, पण त्यांनी नाही ऐकलं. आणि आता जर का तुम्ही त्यासनी फोन केला, त्यांना काय वाटल की तुम्हाला त्यांची गरज आहे म्हणून तुम्ही फोन करताय. म्हणून आम्हासनी असं वाटतंय की थोडी कड काढा. काय फोन बिन करू नका, नका बोलू त्यांच्याशी. पण बोलायला तर लागणारच नव्हे कवा तरी.
आम्ही जातो त्यांच्याकडं. हां, आम्ही हात जोडून माफी मागतो त्यांची. त्यांना मनवू, त्यांना घरला परत आणू. नाही नाही नको, तुम्ही जायची काय गरज नाही. तुम्ही जाणार परत त्या तुम्हाला आणि काय तर बोलल्या तर मग मला ते काय आवडणार नाही. मी बोलतो त्यापेक्षा. हे बघा, घराला एकत्र आणायचं असेल तर आवड निवड बघून चालत नाही. थोडं नमतं घ्यावं लागतंय. सर्वांनी गुण्या गोविंदांनी नांदावं असं जर का आपल्याला वाटत असेल तर काही गोष्टी कराव्या लागतात अधिपती. आणि खरं सांगू काय, आता का नाही आम्हाला त्यांच्या बोलण्याची सवय झाली. आम्ही त्यांचं जे काही बोलणं असेल ते ऐकून घेऊ. तुम्ही काय ऐकून घ्यायचं त्यांचं दरवेळा? कारण राहून राहून आम्हाला असं वाटतं की या सगळ्याला आम्हीच जबाबदार आहोत. आईसाहेब, मी तुम्हाला आधी बी सांगितलं, तुम्ही कुठल्याच गोष्टीला जबाबदार नाही आणि नव्हता. आणि आता मीच जाणार त्यांना भेटायला. त्यासनी काय ऐकवायचं असेल ना मला ऐकू दे. तुम्ही काय ऐकून घ्याल? धनी आहे तुम्ही त्यांचं. पण आमची मैत्री बी आहे ना आईसाहेब, म्हणून म्हणलं मी बोलतो त्यांच्या संग माझ्या पद्धतीनं. मी बोलतो. तुम्ही जाऊ नका. एक प्रयत्न करू द्या आम्हाला. आमच्या छान नाही झालं तर तुम्ही जावा. हां, पण हे एक ऐका आमचं. आमची विनंती समजा हवं तर पण आमचं ऐका. तुम्ही नका जाऊ, आम्हाला जाऊ द्या. तुम्ही काय विनंती करताय? तुम्ही आदेश द्यायचा आम्हाला. काय तरी बोलताय. ठीक आहे मग जावा, तुम्ही जावा. मी काय तुमच्या शब्दाच्या बाहेर गावा गेलेलं नाही आणि जाणार बी नाही. तुम्ही जावा. ठीक आहे, झोपा आता लवकर. हां, मला लागली कुणाची चुकी. ए धनाजी, याची का त्याची? बायकोची. सूनबाई तुझी आठवण काढत असेल बघ. त्यासनी काय माझी आठवण बिटवण येत नाही. रमल्यात त्या माहेरीचा चांगलं. काय रमली बिमली नाही आहे. उगा काय पण बोलू नगस. अरे मी चांगली ओळखते तिला. तिचा अर्धा जीव इथं आणि अर्धा जीव तिथं आहे. काय नाही, सगळा जीव तिकडंच आहे त्यांचं होलसेल मध्ये. इकडं काय नाही. गेलं तिकडे बोंबलं सगळं. मला सांग, तू तिच्या बिगर राहू शकतोस? अरे बोल की, तू तिच्या बिगर राहू शकतोस? हा, तुझ्या गप राहण्यातच मला तुझं उत्तर मिळालं बघ. अरे जसा तू तिच्या बिगर राहू शकत नाही तशी ती बी राहू शकत नाही रे. त्यांना तिला लवकर परत घरी घेऊन ये, नाही आता कशा चुचक्या लागत राहतील. त्यासनी जर माझी आठवण येत असते ना, एखादा फोन केला असता, मेसेज तरी केला असता, काहीतरी केलं असतं, आपल्याला कळणार कसं त्यांना माझी आठवण येते. आठवण येते का नाही? मी पाणी घेऊन येते. ए आजी, तुला त्यांचा काय फोन मिळालता काय? अरे उचक्या किती लागल्यात. थांब, पाणी घेऊन येते मी. हा, आमच्या शिंकाने उचक्या आमच्या मैत्रिणी जायत जणू सारखे येत असतात आधीमध्ये. साधी उचकी जरी लागली तरी मास्तरीन बाई काय काय करायच्या नाही आमच्यासाठी. मास्तरीन बाई काय करायलाय? पेपर तपासते हो. आम्हाला बी कवा तर तपासा की. तुम्ही काय पेपर आहात का तपासायला? हा, मग तुम्ही बी काय डॉक्टर आहे आम्हाला तपासायला? म्हणजे म्हणजे तुम्ही अभ्यासाचे डॉक्टर आहे ना, माणसाचे डॉक्टर नाही. जॉक होता असं की. तुमचा नवरा एवढी इंटरनॅशनल लेवलवर तुम्ही विनोद हाणतोय आणि तुम्ही हसत नाही. हसा की हो. तुम्ही असं नाही हसणार माहिती आहे मला. अधिपती काय करताय? पेपर तपासते सांगितलं ना तुम्हाला. तर मोठ्या पेपर तपासणार. लई कामाची कोंबडी तुम्ही. हा, शाळेत काम, घरात काम, कामात काम, कामच काम, कामाची कामं, बिनकामाची कामं, काम बिन कामं, बिनकाम कामं, संपली कामं, संपली कविता. आवडली कविता? कशी वाटली? मी काय म्हणते अधिपती, तुम्ही ना ही कविता लिहून ठेवा. एवढी भारी? हो, मी आता काय करणार आहे माहितीये? मी ना शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की ही तुमची कविता मराठीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करा. किंवा एक काम करा, मराठीच्या पाठ्यपुस्तकातल्या बाकी सगळ्या कविता वगळून टाका आणि ही एक कविता तेवढी ठेवा. अहो काय अधिपती, कशाला असले प्रयत्न करता कवितेचे?
मराठीमध्ये बालकवी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, नादो महानोर, मंगेश पाडगावकर यांच्यासारख्यांनी खूप मोठी कामगिरी करून ठेवलेली आहे. त्यांच्या कविता वाचल्यात ना तरी पुष्कळ आहे. असं आहे काय? मग वाचतो की. द्या बघूया एखादी कविता. अधिपती आत्ता नको, मी सांगितलं ना पेपर तपासते, नंतर देईन वाचायला. अहो अभ्यास करायची लई म्हणजे बेकार हुक्के आले हो मला. आत्ताच जगातला सगळा अभ्यास करून टाकतो. तुम्ही आत्ता शिकवा, आत्ता लगेच. आत्ता नको, नंतर. अहो ते एकट्यानं अभ्यास करून काय लक्षात येत नाही. तुम्ही शिकवलं की कसं डोसक्यात फिट्ट बसतो, एकदम विषय हार्ड आहे तो. म्हणताना म्हणलं आत्ता शिकवा लवकर. तुमचा अभ्यास तुम्ही करा, मी नंतर चेक करेन. एखादी कविता तरी शिकवा, नाही तर धडा. आत्ता नको, नंतर. नंतर नंतर लालय अंतर, नंतर तंतर मंतर जंतर मंतर, नंतर. थांबा थांबा थांबा. हे घ्या, हे घ्या. अहो वर बघा, वर बघा. शाबासकी देत आहे, उत्कृष्ट उचकी. अहो अधिपती वर बघा. वर बघून पण काय होईना, ही उचकी काय थांबणारातली वाटत मास्तरीन. अरे बापरे, थांबा, मी साखर आणते. हा थांबा. कशाला साखर बिकर आणू नका. साखर आणण्यापेक्षा इथे एक पप्पी द्या. पप. अधिपती हो, तुम्हाला उचकी येते आणि हे सगळं सुचतंय. तुम्हाला बघितल्यावर आम्हाला हे असं सगळं सुचतं. म्हणूनच मी जाते आणि साखर आणते. आत्ता तर उचकी येत होती, आता शिंका येतात. काय होतंय तुम्हाला? शिंका येतात कारण तुम्ही शंका घेतली. शंका? मी कशावर शंका घेतली? आमच्या प्रेमावर शंका घेतली. प्रेमावर? प्रेमावर मी कधी? आता मी एवढ्या प्रेमानं कविता केली तर तुम्ही शंका घेतली. ती कविता मीच नाही, कुणीच नको ऐकायला. मी आमची कविता धुडकावून लावली. मग अहो काय? अगं बाई, एक काम करा, बसा 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 तुम्ही. एक काम करा, नाक बंद करा आणि तोंड पण बंद करा. हा, नाक आणि तोंड थोडा वेळ बंद करा. नक्की? हो हो. अहो काय करताय अधिपती? सोडा सोडा अधिपती. अहो काय करताय? जीव जाईल ना. तुम्हीच म्हणला. पण अहो अहो जीव गेला असता. जीव तर आधीच गेलाय तुमच्याकडं. काय तुमचा अधिपती? मास्तरीन बाई, तुम्ही असं लाजला का नाही, छातीत धडधडायला लागते बघ. धड 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 अहो धड. म्हणजे काहीतरी वेगळंच होते. उचकी शिंक धडधड धड 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 धड. माझा हार्ट आता उजव्या बाजूला येऊन धडधडते, माहिती आहे काय? काय करताय? नाही तर काय, तर काम काम काम. जरा आमच्या संग बोला, आम्हाला बी जरा वेळ द्या की. अच्छा, म्हणून हे सगळं उचकी वगैरे नाटक केलं होतं. नाही तर काय, परत बघायचं धाड धाड. तुमचा एवढं हसणारा खळखळ जरा असाच राहू दे. त्याच्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू शकतो. म्हणून तर एवढी बालचित्रवाणीचा कार्यक्रम करून दाखवलं तुम्हाला. काही करता तुम्ही, वेडे आहात वेडे. एवढं तर मी आहे तुमच्या प्रेमात. ऐश्वर, आता ही खरी झाली बरं काय. मास्तरीनबाई, तेव्हा मुद्दाम केलं तर आम्ही उचकीचं नाटक, पण आता खरंच उचकी लागले हो. तुम्ही लय आठवण काढताय माझी, कळतंय मला. मग या की घरला परत, कशाला इशे हार्ड करताय. या की परत. ताई, ताई कुठे चालली सकाळ सकाळ? लावलीस का हटकन? किती वेळ सांगायचं का तुला बाहेर जाताना असले प्रश्न विचारत जाऊ नकोस म्हणून? सॉरी सॉरी ताई. अगं माझी का नाही सवयच जाईना झाल्या. तुझ्या सवयीला आम्हालाच काडी लावायला लागणार आहे, आणि आम्ही काडी लावली तर त्याचा भडका किती उडल याचा जरा विचार कर की. नाही ताई, तू काय बी करू नकस. मी बघते की माझी सवय कशी मोडायची ते बघते. शाबास, आता शोभतेस आमची लाडकी बहन. ताई, अगं बरं तुझ्या डोसक्यात काय आहे ते तर सांग की. आता तुझं कौतुक केलं ना व आम्ही, मग खाल्लीस माती? अगं ताई, मी कुठं हटकन लावली, मी आपलं असंच विचारलं. तू आणि असंच दुर्गे, तू आम्हाला ओळखत नसलीस तरी आम्ही तुला चांगलंच ओळखून आहे. म्हणजे आमच्या डोसक्यात जे येतं ते आम्ही करून दाखवतो, बोलत नाही. हे ठाव आहे ना व तुला? वय ताई, ठाव आहे की. मग तरी काय विचारतेस? अगं ताई, मी आपलं असंच विचारत होते, म्हणजे निदान अंदाज तरी दे की का तुझ्या डोसक्यात अधिपती आणि मास्तरनी बाबतीत काय चाललंय. कळल तुला. हे बघ ताई, मला जर तू विचारशील का नाही तर म्या तर तुला असं. आम्ही विचारलंय काय आम्ही? नाही
मग पर ताई तूच तर नेहमी म्हणतेस की का मनात येईल ते बोलून मोकळं व्हावं. हो मोकळी, बोल आता काय ते. ताई मला काय वाटायलंय त्या मास्तरनीशी का नाही आपण कायमचे संबंध तोडून टाकू. म्हणजे ती ब्यात का नाही आपल्याला या घरातच नव्हे. तोच विचार करून आम्ही पावलं उचलतोय. आता हा विषय आम्ही मिटवणार कायमचा.